नमस्कार, मी सुरेखा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करते। आज आपण विंटर स्पेशल एक रेसिपी बघतोय। थंडी आली आहे तर आपण बदामाचा शिरा करतोय। खूप हेल्दी आहे, तर ते सकाळी उठून आपण ब्रेकफास्टला खाऊ शकतो किंवा संध्याकाळच्या स्नॅक्स टाइममध्ये पण खाऊ शकतो। बदामाचे गुण सगळ्यांनाच माहिती आहे, त्यात ओमेगा 3 असतं आणि चांगले फॅट्स असतात, फायबर असतं। रोज बदाम खाल्ल्याने चांगलं असतं, पण स्पेशली आपण हिवाळ्यात खायला पाहिजे। तर आपण तो आता ती रेसिपी बघूया। खूप कमी इन्ग्रेडियंट्स आहेत आणि पटकन होतं, तुम्ही बघा। 1 कप बदाम आहे, अर्धा कप दूध आहे, 1/3 कप साखर आहे, थोडीशी पाव चमचा वेलची पूड आहे आणि 2 चमचे तूप लागणार आहे। आणि आपण आता पाणी उकळत ठेवलेलं आहे, त्यात आपण हे बदाम घालतोय। आपण गॅस बंद करून 5 मिनिटं गरम पाण्यातच ठेवूया। एक 5 मिनिटं गरम पाण्यात झाकून ठेवलं तर आपण त्यात ड्रेन करतो। त्यातलं पाणी काढून टाकतोय आणि हे आपण आता सोलून घेणार। सगळे 1 कपभर बदाम मी सोलून घेतलेले आहेत, तर आपण हे किचन टॉवेलमध्ये ड्राय करून घेऊया। असं किचन टॉवेल किंवा पातळ मलमलच्या कपड्यावर आपण हे ड्राय करून घेतलेत। तर आता मी 2 बॅचेसमध्ये ते दळून घेते पल्स मोडवरती, पण रवाळच दळायचे, फार बारीक नाही करायचे। हे रवाळ दळून घेतलेलं आहे पल्स मोडवरती, तर आपण दुसरी बॅच पण दळून घेऊया। त्याने 1 कप बदामचं वगैरे कूट झालेलं आहे। तर आपण आता हे नॉनस्टिक पॅन ठेवलेले आहे, तुम्ही किंवा जाडबुडाची कढई पण घेऊ शकता। त्यात आपल्याला 2 चमचे साजूक तूप घालायचं, 2 टीस्पून म्हणजे 1 टेबलस्पून। हे थोडं पातळ झालं की आपण बदामाची पूड घालणार आहे आणि एक 3-4 मिनिटं परतून घेणार आहे। 3-4 मिनिटं परतून घेतलेलं आहे, तर आपण याच्यात आता दूध घालतो। अर्धा कप दूध घातलेलं आहे। आता गॅस आपला एकदम स्लो आहे। आता दूध आपलं आटलेलं आहे याच्यातलं सगळं, तर आपण जे 1/3 कप म्हणजे पाव कपपेक्षा थोडंसं जास्त आपण साखर घालतो। नंतर आता साखर घातल्यावर परत 3 ते 4 मिनिटं आपण परतले, तर आपला हा बदामाचा हलवा तयार झालेला आहे। तर त्याच्यात आपण आता पाव चमचा वेलची पूड घालूया। तर आपला हा हलवा तयार आहे आता बदामाचा शिरा। तर आपण हे कोमट किंवा गरम सर्व करायचं आहे। तर मी आता सर्विंग बाउलमध्ये काढून घेते। असा आपला बदामाचा शिरा तयार झालेला आहे। तर त्याला थोडंसं आपण बदामाच्या कापाने असा आपला बदामाचा शिरा, बदामाचा हलवा तयार आहे। याच्यात तुम्ही अर्धे बदाम आणि अर्धा रवा घालून पण करू शकता, पण हे जास्त पौष्टिक आहे, तर मी हे केलेलं आहे। तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।